रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर 3 नोव्हेंबर 2025ला जी पायी नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेतला होता तो आज 23 फेब्रुवारी 2026ला पूर्ण होणार आहे. म्हणजे 3 महिने आणि 13 दिवसात म्हणजे 113 दिवसात आमची नर्मदा परिक्रमा जी आहे ती पूर्णत्वाला जाणार आहे. आणि तत्पूर्वी जो नर्मदा परिक्रमेचा आम्ही थोडक्यात निरोप समारंभ घेणार आहोत परिक्रमावासियांकडून. तर चला घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आमचा परिक्रमेचा शेवटचा दिवस आहे. आमची परिक्रमा ही खूप म्हणजे आनंददायी गेली. कसलाही त्रास आम्हाला कोणाला झाला पण नाही आणि मैयानं एकदम आम्हाला फुलात असं सुखरूप आणलेलं आहे. पण आजचा दिवस हा शेवटचा आहे तो खूप असा जड चालला आहे. म्हणजे नाही का, बोलायला तर भरपूर आहे पण काय बोलावं हे पण सुचत नाही आहे. कारण आमचा हा ग्रुपच एवढा प्रेमळ होता ना, आणि त्याच्यात त्या ग्रुपमध्ये सगळ्यात छोटी मी आहे. म्हणजे माझ्यानंतर गौरी आहेच पण सगळ्यात छोटी मी. त्यामुळं ह्या ग्रुपनं एवढं प्रेम दिलं की म्हणजे सांगताच येणार नाही ते. आणि असंच कायमस्वरूपी हे प्रेम असावं, मैयानं अजून परत बोलवावं. आणि त्यातली त्यात आमची अक्का, ताई, गौरीची आई ह्या सगळ्या आहेत. ह्यांनी खरंच मला मुलीगत प्रेम दिलं. आणि मला बहीण नव्हती त्या रूपात अक्का ही बहीणच भेटली. कारण मी थोडंसं जरी चालताना असं टच जरी झालं मला तर लगेच म्हणणार काय बाळा काय झालं. म्हणजे 4 महिने हे कसे गेले हे कसंच आम्हाला समजलं नाही. आणि आमच्या गौरीमुळे ही परिक्रमा माझी पूर्ण झाली आहे. कारण म्हणतात ना, परिक्रमा मैया तर पूर्ण करून घेतीच पण कोणाच्या तरी रूपात ही माझी मैयाच म्हणून मी समजते. आणि माझ्याकडनं काही जर चुकलं असलं ह्या 4 महिन्यात, कोणाला माझ्याकडून काही त्रास झाला असेल, माझ्याकडून चुकीने एखादा शब्द गेला असेल तर सगळ्यांनी मला म्हणजे लहान समजून माफ करावं. कारण लहानांची माफी हे सगळे स्वीकारतात. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि खरंच माझ्याकडनं काही चूक झाली असते ना माफ करा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा शेवटचा दिवस आहे. आणि आज अशी द्विधा मनस्थिती आहे की परिक्रमा पूर्ण झाल्याचा आनंदही आहे आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर जे 4 महिने आम्ही जे दिवस अनुभवलेत ते आता उद्यापासून नाही याचंही दुःख होतं आहे. आणि आज या ग्रुपमध्ये सर्वांनी आम्हाला इतकं एकमेकांना समजून घेतलं, सांभाळून घेतलं, त्यामुळंच ही परिक्रमा परिपूर्ण होऊ शकली. सर्वांचे खूप खूप आभार. आणि ही परिक्रमा जितकी आम्हाला तितकीच प्रेरणादायी आणि आनंद देणारी होती. आणि या आनंदाच्या मध्ये कारण म्हणजे ह्या ग्रुपमधली सगळी माणसं आम्हाला इतकी सांभाळून घेणारी होती की त्यामुळंच ही परिक्रमा माझी पूर्ण होऊ शकली. आणि आता म्हणजे किती शब्दात किती वर्णन केलं तरी शब्द हे अपुरेच पडतात आहे. पण मी सर्वांची ऋणी आहे की तुमच्या सर्वांच्यामुळं माझी परिक्रमा पूर्ण झाली आणि सुखदायी आनंददायी झाली. आणि असंच गौरीला माझं एक सांगणं असेल की तुझ्या माध्यमातून अजून अनेक लोकांची परिक्रमा पूर्ण करण्याचा तू प्रयत्न कर आणि भक्तीच्या मार्गाला लाव. ती एक प्रकारची तुझी सेवाच आहे, ती करतीच आहे तू. आणि अजून भविष्यातही तुला अजन्म अशी सेवा तुला मिळो ही मैयाच्या चरणी, महागणपती चरणी प्रार्थना. नर्मदे हर. नर्मदे हर. नमस्कार. नर्मदे हर. इथं म्हणजे यायचं होतं मला नर्मदा परिक्रमाला, पण कसं यायचं काय यायचं काही माहीत नव्हतं. तर मला फक्त इकडं येण्याचं कारण म्हणजे गौरीच आहे. कारण गौरीमुळेच माझं खरं हे परिक्रमा झाली, नाही तर माझ्या घरातल्यांनी मला पाठवलंच नसतं. त्यामुळे सगळं श्रेय गौरी आणि गौरीच्या आईला आहे. आणि इथं आल्यावर मी घरून एकटी आले. मला असं वाटायचं बाबा आपल्याला कोण मिक्स करून घेईल, कसं होईल, काय होईल. पण ह्यातल्या प्रत्येक ग्रुपमधल्या लोकांनी मला म्हणजे सांभाळून घेतलं, त्यांच्यामध्ये सामावून घेतलं. म्हणायची काळजी करू नको, आम्ही आहोत. गौरीने वेळोवेळी सगळी मदत केली, मार्गदर्शन केलं, कसं जायचं कसं, कारण काही माहीत नसतं कुठं राहायचं काय करायचं. त्यांच्या अनुभवामुळं आम्हाला चांगलं राहण्याचं व्यवस्था सगळी व्हायची सगळ्या गोष्टी. त्यामुळे आम्हाला टेन्शन नाही राहायचं. आमचं फक्त काम उठायचं, आवरायचं, चालायचं. पण सर्व बाकीचं जे मॅनेजमेंट होतं ते सगळं गौरीने केलं की कुठं थांबणे काय करणे. त्यामुळे आम्हाला ना म्हणजे एक मानसिक आधार खूप मोठा असतो तो मिळाला. आणि त्यामुळे आमची परिक्रमा सुंदर झाली आणि खूप नाते मिळाले. म्हणतात बहीण मिळाली, वहिनी मिळाली, भाऊ मिळाले, इथं सगळे प्रकारचे नाते मिळाले आणि मैया मिळाली. खूप आनंद झाला आणि खूप चांगली परिक्रमा झाली माझी, एवढं सांगते मी. नर्मदे हर. नर्मदे हर. एक मिनिट. ते नको बोलू तिथे. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गौरी माझी खूप खूप असे मस्त हे झाले. मस्तच ना भरभर मला. बोला बोला. आज जरा अंतकरण म्हणजे सगळ्यांचंच भरून आलंय शेवटची म्हणजे परिक्रमा. फोटो काढून घेतो दोघीचा. हा. नर्मदे हर. मावशींना थोडंसं जड जाते वाट. नर्मदे हर.
आम्ही 3 नोव्हेंबरला परिक्रमेचा संकल्प घेतला होता आणि आज ही परिक्रमा आमची पूर्ण झाली. परिक्रमा पूर्ण व्हावी ही मैयाचरणी प्रार्थना होती आणि तो आनंद आज मिळाला आम्हाला की परिक्रमा आमची पूर्ण होते. पण एक म्हणजे वाईट दुःखही होतं आहे की आज आम्ही मैयाला सोडून जाणार. एक माहेर होतं आहे आमचं आणि माहेरातून मुलीला जाताना जे दुःख होते आईला सोडून जाताना ते होतं आज. सगळेच भाऊ झालेले आहेत आज. नर्मदे हर मैया. त्यामध्ये काय बोलून समजत नाही. जिच्यामुळे माझी इच्छा होती परिक्रमा पूर्ण झाली पाहिजे. तो दिवस आज आला आणि पूर्ण मला इतका त्रास असूनही मी माझी परिक्रमा पूर्ण केली. मला याचाच आनंद आहे. हे सगळं मला पाहण्यास गौरीमुळंच मिळालं आहे. त्यामुळे मी गौरीचे खूप आभार मानते. अशी सगळी ती परिक्रमा तू पूर्ण करून घे आणि त्यांना भक्ती मार्गाला लाव. बस. नर्मदे हर. गौरीमुळे आमची परिक्रमा पूर्ण झाली आणि माझ्यामुळे काही कोणाला आमच्या ग्रुपमध्ये काही त्रास झाला असेल त्याची सर्वांची मी क्षमा मागते आणि गौरीचं परत खूप खूप आभार मानते की मी कधी एकटी अशी जाऊ शकत नव्हती. म्हणजे मी घरातून बाहेर पडत नाही कधीच. मैयानीच बोलवलंय सर्वांना, निमित्त मात्र मी होते फक्त. पण तू तर उभी झाली ना आमच्यासाठी. कमळ तुला केलं माहीत उभं म्हणून आमची ही परिक्रमा पूर्ण झाली. नर्मदे हर. काही असेल कोणाला बोललं असेल तर माफ कापास. नर्मदे हर. आज पूर्ण परिक्रमेची सांगता आम्ही घेत आहोत आणि एवढा जीव आणावला. मला माझ्या मुली भेटल्या, बहीण भेटली आणि छान परिक्रमा झाली. असंच अजून जसं यांनी आम्हाला परिक्रमेविषयी विचारलं तसंच अजून नवीन एकूण अजून कोणी पण सारखे सांगतात. नर्मदे हर गौरी मला पुढच्या वर्षी यायचे. असंच भक्ती मार्ग आम्हाला लागू, दुसरं काहीच नाही. नर्मदे हर. मी सोलापूरमधला करमाळा तालुक्यातला किसन खाराडे. माझी परिक्रमा घडवली ती शालमताई गंगावणे यांनी. पण परिक्रमा करीत असताना कुठलंही दुःख किंवा कुठलाही त्रास किंवा कुठलंही संकट अडचणी माझ्या पुढं आलेल्या नाहीत. पण थोड्या दिवस एक माझा गुडघा दुखला की सर्वात मोठा अनुभव सांगतो. तर मला 15-3 आठवडे माझा गुडघा दुखला, पण आज सकाळपासून तो दुःखच ना हे मला सर्वात माझ्या डोळ्यात किंवा हृदयात असं वाईट वाटतंय की मैयाने मला इतके दिवस दुखवलं पण आज का नीट केला. आज मैयाने मला पूर्ण गुडघा नीट केला आहे. मी चांगला चलतोय की सारखं डोळ्यातनं पाणी आहे बघतो, पण मी ते आवरतो कारण मला ते म्हणजे आवरता येत नाही म्हणून मी रडत नाही. पण मला खरंच वाईट वाटतं की मैयाने माझ्याकडून सगळी परिक्रमा पूर्ण करून घेतली, कुठलंही दुःख झालं नाही. पण माझा गुडघा आज माझा कंप्लीट राहिला आहे. ते सत्य सांगतो मी आज. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी. नर्मदे हर. 3 नोव्हेंबर 2025ला जो पायी नर्मदा परिक्रमाचा आम्ही 4था संकल्प घेतला होता तो आज 23 फेब्रुवारी 2026ला म्हणजे 113 दिवसात 3 महिने आणि 13 दिवसात हा संकल्प पूर्ण झालेला आहे. गेल्या 3 परिक्रमा केल्या, पण 3 परिक्रमा ज्या होत्या, पहिली परिक्रमाही छान झाली, दुसरीही छान झाली, तिसरी जरा घाईत केली आणि तिसऱ्या परिक्रमा करत असताना मी यूट्यूबद्वारे पूर्ण महाराष्ट्राला नर्मदा परिक्रमा काय असते अगदी सोप्या गावरान पद्धतीने आणि सुंदर अशा छान भाषेमध्ये परिक्रमा समजावून सांगितली आणि ती व्हिडिओ महाराष्ट्रभर पसरत गेली. सगळ्यांनी मला कॉन्टॅक्ट केला, गौरीताई तुम्ही पुढची परिक्रमा करणार आहे का. खरं तर मी 4थी परिक्रमा करणार नव्हते, पण महाराष्ट्रभरातून सगळ्यांनी एवढं मला प्रेम दिलं, त्या प्रेमापोटी आणि नर्मदा मैयानी साक्षात बोलवलं जणू काय, मी ती परिक्रमा करण्यासाठी या ठिकाणी आले. सर्वांनी मला फोन केले होते, गौरी तुझ्यासोबत परिक्रमेला येऊ का. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगावं असं वाटेल की आमच्या गुरुमाई काकी त्यांना परिक्रमा करायची होती, पण परिक्रमा करता येत नव्हती. गेली 3-4 वर्ष झालं मी कधी क्लासला गेले घरी मला म्हणायच्या गौरी माझी परिक्रमा होईल का. मी म्हणायची काकी बघा आता पोरांची लग्न आहेत, मोठी होतील, शिक्षण आहे. तर नर्मदा मैयाने खरंच त्यांनाही यावर्षी परिक्रमेला पाठवलं आणि बाबांनी खूप, माझे गुरुवर्य पांडुरंग महाराज शितोळे त्यांनी खूप मोठी, म्हणजे बाबांनी मला एकच शब्द दिला होता, गौरी
की मी माईंना बाळंतपणालाही पाठवलेलं नाही, पण तुझ्या भरोश्यावर मी या ठिकाणी आज परिक्रमेला पाठवलंय. बाबांनी खूप मोठं मन करून माझ्यासोबत पाठवलं. शिल्पा मावशींनाही त्यांच्या घरचे पाठवत होते, पण कोणतरी सोबत पाहिजे आधार म्हणून, तर त्यांच्याही घरच्यांनी माझ्यासोबत पाठवलं. ललिता मावशीच्या असतील, ज्योती मावशींचा मुलगा घेऊन आला, रूपा मावशींनाही पाठवत नव्हते, पण मी सोबत होते म्हणून पाठवलं. तर परिक्रमा करत असताना बऱ्याच वेळा मला चिडचिड झाली, कधी खाली कधी वर बोलले. तर मी तुमची मुलगी म्हणून एक जसं आई कशा हक्काने बोलवते, तुला हे कळत नाही, तुला ते कळत नाही, असं मी त्यांना कधी जर खालीवर शब्द झाला असेल तर मी सर्वांची क्षमा मागते, माफी मागते. आणि सगळेजण म्हणतात की गौरी तुझ्यामुळे परिक्रमा झाली. माझ्यामुळे परिक्रमा झाली नाही, तर नर्मदा मैयाने तुमची परिक्रमा करून घेण्यासाठी मला बोलवलं होतं आणि मला पाठवलेलं होतं. आणि सगळ्यात जास्त म्हणजे मला मावशी नव्हती, मला या गवळण मावशी भेटल्या. कारण आमच्या 5-6 पिढ्या अशा आहेत की आम्हाला बहीण नाही आणि मावशी भेटली नाही. मी तेवढंच हक्काने त्यांना मावशी मावशी करत गेले. शिल्पा मावशी भेटल्या, रूपा मावशी भेटल्या, ललिता मावशी भेटल्या, ज्योती मावशी भेटल्या. आई तर आहेच, पण त्यासोबत माईची काकींची माया लागली आणि गवळण मावशींचं सगळ्यात जास्त प्रेम लागलं. कारण की एकदम मस्करीसारखं बोलायचं. मी त्यांचं टोपण नवशंकर पाळ्या पाडलं होतं. किती रागवण किती काय करा, मी त्यांच्यावर चिडायचे, परत मावशी जवळ करायच्या लेकरासारखं. सगळ्यांनी माया लावली, प्रेम लावली ना. आता हा निरोप समारंभ करतोय, कुठंतरी अंत करणार टोचून लागतं. पाटील बाबा मोठ्या भावासारखे लागले. कधी मी फडकन बोलायचे त्यांना, म्हणजे एकदम बहीण भावासारखं आमचं ते नातं होतं. आणि आता सगळ्यांना सोडून जायचंय, आज शेवटचा दिवस आहे. आनंदही तितकाच होतोय की आता संकल्प सुटणार आहे आमचा. कोणतंही विघ्न नाही, आता निर्विघ्नपणे आम्ही ही परिक्रमा पूर्णत्वाला झालेली आहे. आणि कुठंतरी ज्या आता मावशीने मागे सांगितलं एक माहेराला आल्यासारखं आणि माहेरवाशीनं आता सासरी चालली, तसं ह्या मैयाने आम्हाला कशाचीच कमी पडून दिली नाही ना. खाण्यात ना पिण्यात बिनधास्तपणे आम्ही राहायचो, उठायचो, निघायचो. तर नर्मदा मैयाने आमच्यावर अशीच कृपा बरसत राहो, हीच मैयाची चरणी प्रार्थना. आणि हा निरोप समारंभ इथंच संपला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.